Hello students, today's lecture we will discuss about plant breeding and seed technology. In this paper, the next topic is physical purity. Okay, physical purity analysis किंवा what is mean by physical purity of seeds. Okay. मग जे आपण आतापर्यंत सीड प्रोसेसिंग बघितलं, सीड सॅम्पलिंग बघितलं, सीड स्टोरेज बघितलं, त्यानंतर सीड पॅकिंग हे आपण बघितलेलं आहे. ओके, सीड टेक्नॉलॉजीमध्ये हा जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे दिस इज अ फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस. मग ज्या सीड्स फिजिकली वेल डेव्हलप आहेत, फेवरेबल आहेत, त्या सीड्सचं काय करणं, प्रोडक्शन करणं, पॅकिंग करणं, स्टोरेज करणं आणि त्यानंतर जर्मिनेशन टेस्ट पर्सेंटेज आहे, त्यानंतर मॉइश्चर टेस्ट आहे, त्यानंतर फिजिकल प्युरिटी काय आहे ॲक्च्युअल, हा जो कन्सेप्ट आहे तो आपण पाहणार आहोत. मग सीड जर फिजिकली ॲक्टिव्ह असतील किंवा फिजिकली प्युअर सीड्स असतील तर त्या काय करतील, नेक्स्ट जनरेशन जे आहे ते काय करतील, वेल डेव्हलप करतील. ओके, जर सीड्स फिजिकली इनॲक्टिव्ह असतील किंवा फिजिकली इम्प्युअर असतील तर त्यांच्यामध्ये जर डेफिशियन्सी असेल तर तशाच सीड्स काय करतील, त्या नेक्स्ट जनरेशन म्हणून काय करतील, प्रोड्यूस करतील. म्हणून आपण काय करायचं, जर्मिनेशन टेस्टसाठी फिजिकल प्युरिटी ही जी आहे सीड्सची, फिजिकली कशा आहेत, मॉर्फॉलॉजिकल सीड्स कशा डेव्हलप झालेल्या आहेत हे पूर्ण चेकआउट करणं म्हणजेच फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस. मग ते पाहूया. द प्युरिटी ॲनालिसिस ऑफ सीड सॅम्पल इन द सीड टेस्टिंग लॅबोरेटरी रेफर्स टू द डिटरमाइन ऑफ द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ प्युरिटी. मग फिजिकल प्युरिटीमध्ये काय करता येते, आपल्याला सॅम्पल आपण काय करणार, कलेक्ट करणार आहोत. जसं आपण बघितलं सॅम्पलिंगमध्ये काय बघितलं, ते बोर्नर डिव्हायडर बघितलं, त्यानंतर सॉईल डिव्हायडर बघितलेलं आहे, स्पून मेथड बघितलेली आहे, त्यानंतर कप मेथड ही सुद्धा आपण काय केली, बघितलेली आहे. त्याच प्रोसेसने काय करणं, प्युरिटी ॲनालिसिस करणं सीड्सचं. ओके, मग काय करायचं ॲक्च्युअल कॉम्पोनंट्स ऑफ प्युरिटी. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय सांगितले त्यांनी, प्युअर सीड्स हे काय करायचे, सेपरेट करायचे, जे काय आहेत फिजिकली वेल डेव्हलप आहे, म्हणजे त्यांची कलर हा जो आहे तो कलर वेल आहे, मॅच्युअर आहे, त्यानंतर सीडची साईज जी आहे ती साईज वेल डेव्हलप्ड झालेली आहे, त्यानंतर सीडचा वेट जे आहे ते सुद्धा वेल डेव्हलप आहे, फेवरेबल आहे. ओके, म्हणजे नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी ह्या सीडमध्ये काय झालेली आहे, कॅपॅसिटी डेव्हलप झालेली आहे. तेच सीड्स आपण काय करू शकतो, फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस थ्रू सेपरेट आउट करू शकतो. देन अदर क्रॉप सीड्स म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्रॉप सीड्स असतील ज्या अननेसेसरी आहे, ज्या अनयुजफुल आहेत. ओके, त्या सीड्स काय करणं, सेपरेट आउट करणं, दिस इज अ फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस. वीड सीड्स म्हणजे अदर वीड सीड्स आहेत जे अननेसेसरी आहेत, जे काय करायचे नाहीत, आपल्याला ह्या प्युअर सीड्समध्ये काय करायचे नाहीत, काउंट करायचे नाही आहेत, सेपरेट स्टोअर करायचे नाहीत. त्यामुळे काय करणार, आपण ते सेपरेट आउट करणार. इनर्ट मॅटर त्यामध्ये काय येतील, मग ॲग्रिकल्चरल वेस्ट आपण त्याला म्हणतो, किंवा मग सॉईल पार्टिकल जे आहे, सँड पार्टिकल्स असतील, किंवा आता इनर्ट मॅटर म्हटल्यानंतर काही त्या प्लॅन्टच्या ज्या काड्या, आता फॉर एक्झाम्पल गव्हाचा खळं केल्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं, त्या गव्हाच्या काड्या किंवा जे कवळे जे गहू आहेत ते काय येतात, त्याच्यामध्ये त्याच्या आउटर कव्हरिंगसोबत त्याच्यामध्ये येतं, त्याला आपण ठुश्या आपण त्याला असं म्हणतो, आणि ते काय होतं त्याच्यामध्ये येतं, त्याच्यामुळे मग ते काय ॲग्रिकल्चरल वेस्ट किंवा दिस इज अ इनर्ट मॅटर. मग ते सेपरेट आउट करणं, दिस इज अ फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस. ओके, एवढं सगळं मटेरियल जे आहे ते सेपरेट आउट करणं, दिस इज कॉल्ड ॲज अ फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस. द नेक्स्ट, मग त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत फिजिकल प्युरिटी ॲनालिसिसचे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्युरिटी ॲनालिसिस इज टू बी डिटरमाइन वेदर द सबमिटेड सॅम्पल कन्फर्म टू द प्रेस्क्राईब फिजिकल क्वालिटी स्टँडर्ड्स विथ रिगार्ड्स टू फिजिकल कॉम्पोनंट्स. मग फिजिकल सीड जे आहे किंवा फिजिकल क्वांटिटी किंवा फिजिकल कंडिशनमध्ये जे सीड डेव्हलप झालेलं आहे ती सीड वेल डेव्हलप आहे का. मग ते वेल डेव्हलप झालेलं आहे तर मग तेच सीड्स आपण काय करणार, नेक्स्ट जनरेशनसाठी फॉरवर्ड करणार किंवा सॅम्पलिंगसाठी आपण ते यूज करणार नेक्स्ट इयरसाठी. ओके, मग त्याच्यामध्ये फिजिकल कॉम्पोनंट्स जे असतील, मग अदर इनर्ट मॅटर आत्तापर्यंत आपण जे बघितलं फिजिकल प्युरिटीमध्ये, इनर्ट मॅटर आहे, सॉईल पार्टिकल आहे, त्यानंतर अदर क्रॉप सीड आहे, वीड सीड्स आहे, हे सगळं काय करणं, सेपरेट आउट करणं, दिस इज अ फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस. ओके, हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे हे सगळं मटेरियल जे आहे ते काय करणं, सेपरेट आउट करणं, दिस इज कॉल्ड ॲज अ फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस अँड दिस इज ए ऑब्जेक्टिव्ह. देन वर्किंग सॅम्पल.
मग प्युरिटी ॲनालिसिससाठी वर्किंग सॅम्पल किंवा कोणतं सॅम्पल आपण यूज करायचं आहे किंवा काय सॅम्पल तिथं आहे. द प्युरिटी ॲनालिसिस इज डन ऑन द वर्किंग सॅम्पल ऑफ प्रेस्क्राईब वेट ड्रॉन फ्रॉम सबमिटेड सॅम्पल. मग वर्किंग सॅम्पल जेवढा आपण सॅम्पल यूज करणार आहोत दिस इज अ वर्किंग सॅम्पल. ओके, मग 10 ग्रॅम असेल, 100 ग्रॅम असेल, के जीमध्ये काय असेल ते सॅम्पल असेल ते आपण यूज करत आहोत फिजिकल प्युरिटी ॲनालिसिससाठी. This is a working sample. The analysis may be made on a working sample of the prescribed weight or on two subsamples of at least half this weight each independently drawn. म्हणजेच काय करायचं आपल्याला इंडिव्हिज्युअली ते मटेरियल जे आहे ते आपण काय करणार सेपरेट आउट करणार. ओके, मग त्याच्या वेटवरती डिपेंड आहे किंवा सब सॅम्पल म्हणजे त्याचे परत आपण ग्रेडिंग पण करू शकतो. दिस इज अ प्युरिटी ॲनालिसिस सॅम्पल. देन वेईंग द वर्किंग सॅम्पल. मग जेवढं आपण सॅम्पल घेतलेलं आहे त्याचं काय करणं वेट करणं. दिस इज अ वर्किंग सॅम्पल त्याला म्हटलं जातं. द नंबर ऑफ डेसिमल प्लेस विच वर्किंग सॅम्पल अँड कॉम्पोनंट्स ऑफ द वर्किंग सॅम्पल शुड बी वे इज गिव्हन बिलो. मग त्याचं काय केलेलं आहे वेट केलेलं आहे. मग किती वेट घेतले, मग फॉर एक्झाम्पल आपण आता वेट कसं करणार, स्टार्टिंगला रँडमली जेवढे आपण सीड्स घेतले दिस इज अ फायनल वेट असेल किंवा इनिशियल वेट असेल. मग त्याबद्दल आपण काय करणार इनट मॅटर अदर क्रॉप सीड्स आहे, ब्रोकन झालेले सीड्स आहेत, हे सगळं काय करणार त्याच्यातून सेपरेट आउट करणार. मग ते सेपरेट आउट केल्यानंतर फिजिकल प्युरिटी किंवा फिजिकल जे वेल डेव्हलप सीड्स आहेत ते सेपरेट आउट करणार. मग त्यांचं वेट किती तर दिस इज अ फायनल वेट. ओके, देन द वर्किंग सॅम्पल आफ्टर वेइंग इज अ प्रिपेअर्ड इन टू कॉम्पोनंट्स. मग त्या प्रत्येक कॉम्पोनंटचं आपण काय करणार वेट करणार. मग त्यामध्ये काय प्युअर सीडचं वेट किती आलेलं आहे ते घेणार, अदर क्रॉप सीडचं किती वेट आलेलं ते घेणार, वीड सीडचं किती वेट आलं आहे ते घेणार. त्यानंतर इनर्ट मॅटरचं याचं सगळ्यांचं वेट काय करणार आपण सेपरेट करणार आणि त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून दिस इज अ फायनल वेट. ओके, मग प्युअर सीड. मग त्यामध्ये फर्स्ट आहे तर प्युअर सीड. द प्युअर सीड काइंड स्पेसिस स्टेटेड बाय सेंडर. ओके, मग प्युअर सीड म्हणजेच काय, जो प्रोड्युसर असेल, जो फार्मर असेल, ज्याने ते काय केलं प्रोड्यूस केलेलं आहे दिस इज अ प्युअर सीड्स. ओके, ओनरने प्रोड्यूस केलेलं सीड्स म्हणजे सेंडरने प्रोड्यूस केलेलं सीड्स दिस इज अ सेंडर किंवा प्युअर सीड. इट इन्क्लूड्स ऑल बॉटॅनिकल व्हरायटीज ऑफ दॅट काइंड. मग त्याने काय केलेलं असेल ऑल बॉटॅनिकल व्हरायटीज किंवा ऑल काइंड ऑफ सीड्स त्याच्यामध्ये काय केलं असेल त्याने आपल्याला सेंड केलेलं असेल. मग त्याच्यामध्ये काय असं इमॅच्युअर सीड्स असतील, अनडिझायर्ड सीड असतील, श्रीव्ड सीड्स असतील, डिसीज असेल, जर्मिनेटेड सीड असेल, आर ऑल्सो प्युअर्स. ओके, म्हणजे सगळ्यांचं मिक्सिंग त्याने काय केलेलं आहे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. दिस इज अ सॅम्पल किंवा दिस इज अ आपल्याला सेंडरने ते प्रोव्हाइड केलं आहे म्हणून आपण काय करणार त्याच्यावरती ही फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस ही टेस्ट जी आहे त्याच्यावरती आपण अप्लाय करणार. इट इज ऑल्सो इन्क्ल्यूड. मग त्यामध्ये काय काय इन्क्ल्यूड आहे त्यामध्ये फर्स्ट आहे अदर क्रॉप सीड्स. ओके, इट रेफर्स टू सीड क्रॉप्स अदर दॅन काइंड बिंग एक्झामाइन. मग त्यामध्ये अदर क्रॉप सीड्स जर असतील ते काय करायचं आपण एक्झामाइन करायचे, सर्च आउट करायचे आणि त्याच्यामध्ये ते सेपरेट आउट करायचे. त्यानंतर वीड सीड्स आहे. इट इन्क्ल्यूड्स ऑफ दोज स्पेसीज नॉर्मली ऑर्गनाइज ॲज वीड्स ऑर स्पेसिफाय अंडर सीड ॲक्ट ॲज अ नॉक्झियस वीड्स. ओके, मग त्याच्यामध्ये वीड सीड्स असतील म्हणजे जे अदर क्रॉप आहे किंवा जे गवताचं बी जे आहे ते त्याच्यामध्ये येतं ते काय करणं सेपरेट करणं. ओके, पण ते काय करत नाही आपण स्पेसिस वाईज सेपरेट करत नाही, फक्त आपण एकच स्पेसिस सेपरेट आउट करतो ती म्हणजे प्युअर सीड. मग कोणती जास्त क्वांटिटीची सीड असेल ते सीड्स आपण तिथं सेपरेट आउट करतो आहे. देन नेक्स्ट इनर्ट मॅटर. मग इनर्ट मॅटरमध्ये काय काय आहे. इट इन्क्ल्यूड्स सीड लाईक स्ट्रक्चर, स्टेम पीसेस, लीव्ज अँड सँड पार्टिकल्स, स्टोन पार्टिकल, एम्प्टी लेग्युम्स, लेमाज, पियल्स, chaps, avans, स्टॉक्स लॉंगर दॅन फ्लोरेट्स अँड स्पिकलेट्स. ओके, एवढे जे पार्ट आहेत प्लांटचे पार्ट आहेत, छोट्या छोट्या काड्या आहेत किंवा फ्लावर आहे, त्यानंतर जे इमॅच्युअर सीड्स आहे, सँड पार्टिकल आहे, सॉयल पार्टिकल आहे, दिस इज अ इनर्ट मॅटर. ओके, दिस इज कॉल्ड एज अ ॲग्रिकल्चरल वेस्टसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मेथड ऑफ प्युरिटी सेपरेशन. मग त्याची प्युरिटी सेपरेशन करण्याच्या काय काय मेथड आहेत त्यामध्ये प्लेस द सॅम्पल ऑन प्युरिटी वर्कबोर्ड आफ्टर सिविंग. मग जे सॅम्पल आपण घेतलं आहे ते सॅम्पल काय करायचं फर्स्टली सिविंग करायचं म्हणजे काय करणार चाळून घेणार. ओके, चाळून घेतल्यानंतर ते ब्लोविंग म्हणजेच काय करणार आपण त्याला एअर थ्रू काय करणार ब्लोविंग करणार. म्हणजे त्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल जर असेल पालापाचोळा असेल तो काही ते ब्लोविंगने उडून जाईल. सिविंगने काय होईल सॉईल पार्टिकल्स स्मॉल सॉईल पार्टिकल असतील तर ते काय होतील सिविंग थ्रू काय होतील गळून जातील. ओके, दिस इज अ मेथड प्युरिटी सेपरेशन अँड सेपरेट इन टू अदर क्रॉप सीड्स इनर्ट मॅटर. मग त्यानंतर आपण बाय हँडली काय करायचे क्रॉप सीड्स असतील किंवा इनर्ट मॅटर असेल तो काय करायचा सेपरेट आउट करायचा आहे. देन आफ्टर सेपरेशन आयडेंटिफाय
each kind of weed seeds after other crop seeds as to genus and species. मग ते काय करायचं आहे, जर आपल्याला गरज वाटली तर आपण काय करणार ते त्याचं डिटर्मिनेशन करणार किंवा क्लासिफिकेशन करणार. द नेम्स अँड नंबर ऑफ ईच आर रेकॉर्डेड. मग त्याच्यामध्ये काय आहे, इनर्स मॅटर आहे, अदर क्रॉप सीड आहे, त्यानंतर सॉईल पार्टिकल आहे, सँड पार्टिकल आहे. हे सगळे मॅटर सेपरेट आउट केल्यानंतर, पार्टिकल सेपरेट केल्यानंतर आपण काय करणार, त्याला नेम देणार. ओके, मग काय इनर्ट मॅटरमध्ये टाकायचं आहे, काय ब्रोकन सीडमध्ये टाकायचं आहे, काय सॉईल पार्टिकलमध्ये टाकायचं आहे. दिस इज अ मेथड ऑफ प्युरिटी सेपरेशन. द टाईप ऑफ इनर्ट मॅटर प्रेझेंट शूड ऑल्सो बी नोटेड. मग इनर्ट मॅटर किती आला हे सगळं काय करायचं आहे, आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. दिस इज अ मेथड ऑफ प्युरिटी सेपरेशन. मग त्याच्या काही मेथड्स आहेत. सीड ब्लोअर आहे, त्यानंतर सीड ब्लोअरमध्ये प्युरिटी बोर्ड आहे, त्यानंतर प्युरिटी वर्क बोर्ड आणि कॅल्क्युलेशन. एवढ्या सगळ्या प्रोसेस आपल्याला तिथं करायच्या असतात. आता सीड ब्लोअरमध्ये काय, ते पालापाचोळा असेल तर उडून जाईल. ओके, प्युरिटी बोर्ड म्हणजे काय, त्याचं प्युरिटी वर्क बोर्ड म्हणजे काय, त्याच्यामध्ये इनर्ट मॅटर किती % आला, त्यानंतर किती ग्रॅम आला हे आपण काउंट करणार. सॉईल पार्टिकल किती ग्रॅम आले ते करणार. त्यानंतर ब्रोकन सीड्सचं किती आलेलं आहे, त्याच्यानंतर क्रॉप सीड्स किती आलेले आहेत, अदर्स क्रॉप सीड्स किती आलेले आहे, वीड सीड्स किती आलेले आहेत, त्यानंतर प्युअर सीड्स किती आहेत. हा सगळा डाटा आपण क्रिएट करणार बोर्डवरती. ओके, दिस इज अ प्युरिटी बोर्ड किंवा प्युरिटी मेथड सेपरेशन. देन पर्सेंटेज ऑफ कॉम्पोनंट्स. मग ते कॉम्पोनंटचं पर्सेंटेज कसं काढायचं आहे. ओके, मग पर्सेंटेज ऑफ कॉम्पोनंट्स कसं काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं काय सांगितलं, पर्सेंटेज ऑफ कॉम्पोनंट्स इज इक्वल टू वेट ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट इज डिवायडेड बाय टोटल वेट ऑफ ऑल कॉम्पोनंट्स इंटू 100. ओके, अशा प्रकारे काय त्याचं पर्सेंटेज आहे. आता फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज ऑफ कॉम्पोनंट्स इज इक्वल टू इनर्ट मॅटर आहे, टोटल नंबर ऑफ सीड्स किंवा टोटल रँडम कॉम्पोनंट आपण किती घेतलेलं आहे, 1 kg घेतले किंवा 100 ग्रॅम घेतलेलं आहे. ओके, 100 ग्रॅम टोटल वेट ऑफ कॉम्पोनंट्स म्हणायचे. त्यानंतर वेट ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट, मग त्यापैकी इनर्ट मॅटर जे आहे, इनर्ट मॅटर आपण किती, फॉर एक्झाम्पल इनर्ट मॅटर जो आहे तो किती आला आहे, 20% किंवा 20 ग्रॅम काय झाला आहे, इनर्ट मॅटर आहे. आणि टोटल जो आहे ते 100 ग्रॅम आहे. ओके, आणि 20 डिवायडेड बाय 100 ग्रॅम इंटू 100. ओके, एवढं त्याचं काही कॅल्क्युलेशन आहे. दिस इज अ पर्सेंटेज ऑफ कॉम्पोनंट. मग इनर्ट मॅटर किती आला, सॉईल पार्टिकल किती आले, अदर क्रॉप सीड्स किती आले, प्युअर सीड्स किती आले, हे आपण त्याच्यातून काउंट करणार. इफ देअर इज अगेन लॉस बिटवीन द वेट ऑफ ओरिजिनल सॅम्पल, द सम ऑफ ऑल कॉम्पोनंट्स इज एक्सेस ऑफ पर्सेंट, अनदर ॲनालिसिस शुड बी मेड. ओके, मग त्याचा पूर्णपणे सम करून, बेरीज करून सुद्धा आपण काय करू शकतो, त्याचं पर्सेंटेज आपण काउंट करू शकतो. देन प्युरिटी ॲनालिसिस इन ग्राउंडनट. मग आता इथे एक्झाम्पल सांगितलं, ग्राउंडनटचं काय करायचं आहे, प्युरिटी ॲनालिसिस करायचं आहे. इट शुड बी कॅरीड आउट ऑन पॉट्स ऑन द साईज ऑफ वर्किंग सॅम्पल इज 1000. ओके, मग 1000 ज्या गुड क्वालिटीच्या शेंगदाण्याच्या भुईमुगाच्या शेंगा असतील त्या आपण घ्यायच्यात. ओके, त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ हास्कलेस सीड्स. मग त्याच्यातून हास्कलेस सीड्स किती आहेत. ओके, रँडमली आपण 1000 शेंगा घेतल्या, 1000 शेंगा घेतल्या. मग त्याच्यामध्ये हास्कलेस म्हणजे आउटर कव्हरिंग पूर्ण डेव्हलप आहे, वेल कोटिंग आहे, ते सीड्स किती आहेत. ओके, मग ते काय करायच्यात, पुढं असं म्हटलं, इट इज रिक्वायर्ड इन सर्टेन क्रॉप लाईक सनफ्लावर अँड पॅडी. मग ते काय करायचे, आपण सनफ्लावर किंवा पॅडी लाईक सीड्स जे असतील त्या टाईपमध्ये काय करणार, आपण त्याचं सेपरेशन करणार. ओके, मग पार्टली हास्कलेस सीड्स आर एक्सक्लुडेड अँड देन पर्सेंटेज इज कॅल्क्युलेटेड ॲज. मग त्याच्या हास्कलेस म्हणजे काय, ज्या विदाऊट कव्हरिंगच्या सीड्स असतील त्या सेपरेट होतील आणि त्याच्यातून ज्या अदर मटेरियलचे सीड्स, ज्या प्युअर सीड्स असतील त्या सेपरेट होतील. त्याच्यानंतर त्याचं काउंटिंग करून त्याचा पर्सेंटेज आपल्याला रिलीज आउट. देन पर्सेंटेज ऑफ हास्कलेस सीड्स. मग हास्कलेस सीड्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ कॉम्पोनंट्स येईल. ओके, मग हास्कलेस सीड्सचा आपण कॉम्पोनंट करतो आहे. हास्कलेस सीड्स इज इक्वल टू नंबर ऑफ हास्कलेस सीड डिवायडेड बाय 400 ग्रॅम्स इंटू 100. ओके, अशा प्रकारे त्याचं काय येईल, काउंटिंग येईल, पर्सेंटेज. दिस इज ए फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस टेस्ट. ओके, मग फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस कसं आहे किंवा त्या प्युरिटीची प्रोसेस काय आहे हे आपण आता व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, थँक्यू. फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस टॉपिक इज फिनिश.